नमस्कार मंडळी, मी डॉक्टर गजानन सीताराम देशमुख माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांना माहितीच आहे, मी शैक्षणिक आणि माहितीपर व्हिडिओज अपलोड करत असतो. तर मंडळी, आजच्या व्हिडिओचा मुख्य टॉपिक आहे फेटा. मी अनेक विवाह समारंभांना उपस्थित राहिलो आणि मग बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात आली की मुलीचे वडील विशेष करून आपल्याकडे येणाऱ्या ह्या सर्व पाहुणे मंडळींचा आदरातिथ्य करण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांची एक इच्छा अशी असते की येणाऱ्या मान्यवरांना आपण आपल्या वतीनं फेटा चढवूयात. आता हे सर्वांना तुम्हाला माहिती आहे, मी काही जास्त सांगायची गरज नाही आहे. आजकाल मार्केटमध्ये फेटेही मिळायला लागलेले आहेत. बरं, आता काही जणांच्या तुलनेनं त्यांची किंमत कमी असेल, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. ती किंमत जरी कमी असली मित्रांनो, तरीही ते मुलीच्या वडिलांना 1 रुपया का होईना ते देऊन आणावे लागतात. म्हणजे याचा अर्थ तुम्ही ती गोष्ट किमतीमध्ये मोजू नका असं मला म्हणायचं आहे. आणि त्याचं मूल्य तर तुम्ही करूच नका. त्याचा सन्मान अतिशय मोठा आहे तो फेट्याचा. आलं लक्षात? तर पटकन मी माझ्या मुद्द्यावर येतो. तर मी अशा विवाह समारंभांना हजेरी लावल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की मुलीचे वडील त्या मान्यवरांना बोलावतात, सन्मानानं खुर्चीवर बसवतात. एक फेटा चढवणारा माणूस असतो तिथं. तुम्हाला काय वाटतं, तो फेटा चढवणारा तिथं मोफत आलेला असतो का? नाही. एका फेट्यामागं त्याची काही ना काही एक ठराविक रक्कम ठरलेली असते. ती 20 रुपये असेल, 25 रुपये असेल, 50 असतील, 70 रुपये असतील. बरं, आता 70, 50, 60 जी काही किंमत आहे ती झाली फेटा चढवायची त्या व्यक्तीला, पाहुणे मंडळीला. मग त्याला ते स्टॅपल वगैरे करतात, वर असा तुरा वगैरे काढतात, ते सर्व तुम्हाला माहीत आहे. आणि फेटा मार्केटमधून आणण्याचे ते एक वेगळे पैसे. म्हणजे असा जरी आपण एकंदरीत खर्च काढला तर तेथे फेटा जितक्या व्यक्तींना चढवल्या जातो, तुम्ही सहज एखाद्या वेळेस बघा 15, 20, 30, 40, 50 अशी ती संख्या असते. तितक्या व्यक्तींना ते फेटे चढवल्या जातात. आणि तितके असल्याशिवाय तो चढवणाराही, फेटा चढवणाराही येत नाही बरं का. 1 अन् 2 साठी येत नाही. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त या बाबतीत सजग नागरिक आहात, मला त्याच्याशी काही आपल्याशी त्याच्यावर बोलायचं नाही आहे. मग आता मला सांगा, तुम्ही 5-25 लोकांना तुम्ही फेटे चढवता, चांगली गोष्ट आहे. पण त्या विवाह समारंभामध्ये काही कालानंतर, काही वेळेनंतर काय घडते माहिती आहे का, की बऱ्याच जणांचे ते फेटे सुटतात असं म्हणूयात आपण, कारण त्यांना सवय नसते. हे आपण मान्य केलं पाहिजे. त्या मंडळीला ते फेट्याची सवय नाही. बरं, काही जण मग जेव्हा तो वर विवाह मंडपात येतो त्या दरम्यान काही आपल्याकडे डीजे म्हणा, बँड म्हणा हे असतं, म्हणून कोणी त्याच्यात नृत्य करतात, त्याच्यातही तो फेटा सुटून जातो, साहजिक आहे. अनेक जणांना अनावधानानं डोक्याला हात लागतो, कुणीतरी केस खाजवते, कुणीतरी धक्का लागतो आणि तो फेटा सुटतो. बरं, आता सुटल्याच्या नंतर यांना बांधता येत नाही. अडचण येथे आहे खरं तर. आपली म्हातारी माणसं बघा बरं, पाहिजे तेव्हा फेटा काढतात, खालून ठेवतात, दर लगेच 2 मिनिटात फेटा हाणला, चाल कुठे चालायचं, निघाली ते. आता ज्यांना फेटा घालायची सवय नाहीये त्यांना आपण फेटा चढवला, चढवण्याचा उद्देश चांगला आहे. बरं, घेणारा नाही तो सन्मानानं घेतला पाहिजे ना. घेतल्याच्या नंतर कसं आहे, एखादी वस्तू स्वीकारणं, घेणं हे सोपं आहे, पण तिचा मान सन्मान राखणं हे पण त्या घेणाराचं कर्तव्य. हे तर मान्य कराल की नाही आपण. मग घेतलेल्या व्यक्तीनं हे बघितलं पाहिजे की आपल्याला समोरच्या व्यक्तीनं फेटा मानानं चढवलेला आहे, तो मान त्यांनी मला दिलेला आहे, मग त्या मानाचा सन्मान राखणं हेही माझं काम आहे. बरेच जण आपला विवाह समारंभ झाला, जेवणाचं कुठेतरी गडबड असते, कुठेतरी यांना निघायचं असते. अहो अक्षरशः ते फेटे असे पडलेले मी पाहिले हो. हे बोलू नये गोष्ट, अक्षरशः असे पडलेले. जेव्हा त्या रेंटवरल्या खुर्च्या वगैरे 1-2 विवाह समारंभात मीच उचलू ठेवले ना, अक्षरशः ते खुर्चीवर बसणार ना इतकी ढीग लागत गेली त्या फेट्यांची. कारण आजकाल फेट्याचं कापड आहे ते अगदी मऊ वगैरे ते येते, ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. मला काय विनंती करायची आपल्या सर्व समाज बांधवांना, की तुम्हाला जर कुणी फेटा चढवला, अगोदर त्यांचा तुम्ही तिथं उपस्थितांसमोरच तिथे धन्यवाद मानले पाहिजे तुम्ही त्यांचे. बरं, त्यांनी तुम्हाला सन्मानित केलं. बरं, मग आता आपल्याला फेटा वापरायची सवय नाही का? जितका वेळ होईल तितका वेळ तो डोक्यावर ठेवावाच. चुकून निघू नये. निघाला तर निघाल्याच्या नंतर व्यवस्थित त्याची घडी वगैरे घालावी. आपल्यासोबत पिशवी असेल ठीक, नसेल खिशामध्ये ठेवून द्यावा, नसेल तर आपल्याजवळ राहू दे ना घडी घातलेला फेटा आपला. त्याची घडी किती होते हो, तुम्ही कधीतरी घडी घालून बघा, फार घडी नाही होत. फक्त तो सोबत ठेवण्याची वृत्ती पाहिजे.
आलं का लक्षात? अडचण झाली आणि कुठंतरी फेकून द्याला. काय फेकताय तुम्ही? माझा हा प्रश्न आहे भावांनो, काय फेकताय? आपला सन्मान आहे तो. लहान लेकरांना केलं मी सोडून देईल, ज्याला काही कळत नाही त्यानं केलं त्याच्यावर मी बोलणार नाही, पण एखादी समजदार, अरे तू फेटा चढवण्या इतका मोठा झालास आणि तू तो फेटा टाकून दिला तिथे, अजिबात चालणार नाही. म्हणून माझ्या या सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांच्या वडिलांनाही मी विनंती अशी करतो की एखाद्याच्या विवाह समारंभात याचा फोटो काढलेला जर तुम्ही पाहिला आपल्या मुलाचा आणि तो फेट्यामध्ये, तर त्या मुलांना तुम्ही नक्की विचारा, तो फेटा कुठे गेला रे? तो फेटा कुठे? तू कुणाला सन्मानाने ठेवायला दिलास का? परत केलास का रस्त्यावर टाकून दिलास? तर लक्षात ठेवा, त्या ठिकाणी तुम्ही स्वतःलाही ठेवून बघा ना, स्वतःलाही ठेवून बघा. हा फेटा त्या माणसाच्या घराच्या सन्मानाचं प्रतीक आहे. त्यांनी तुम्हाला एवढा यथोचित सन्मान दिला. तर माझी आपल्या सर्व समाज बांधवांना विनंती अशी आहे की येथून पुढे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जरी फेटा नाही चढवला, पण त्या विवाह समारंभात काही फेटेधारी मंडळी आहेत आणि त्यातल्या कुणी जरी टाकला तर उचला, व्यवस्थित घडी घाला, एक तर त्याला द्या आणि हात जोडून म्हणा पुन्हा फेटा नका घालू तुम्ही. तुम्हाला जर या फेट्याचा सन्मान ठेवता येत नाही तर नका घालू तुम्ही फेटा. कशाला टाकून दिला इथे? आपलाच पाहुणा असतो ना ते. तुम्ही नाही बोलणार, मी नाही बोलणार, कोण बोलणार? आणि आपली तर अपेक्षा अशी की समाज सुधारला पाहिजे. कुणी सुधारायचा तो समाज? कुणी सुधारायचा? ते आपणच आपल्याला एकमेकाला हात धरून एकमेकाच्या पाठीशी उभं राहून आपल्याला सशक्त करावं लागणार आहे. आलं का लक्षात? माझ्या या शब्दाचा कुणाला थोडासा दुःख जरी पोहोचला असेल तरी तुम्ही त्या वधू पित्याची भावना समजून घेत जा. त्याला काय वाटत असेल, त्या गार्डनमध्ये त्या मंगल कार्यालयात लॉन्जवर इकडे तिकडे फेटे पडले, तुम्ही तसं किती सन्मानानं आणले हो मी फेटे. मुलांना कॅरीबॅग इकडे ठेवू दिली नाही, त्यारी नाही नाही फेटे. चप्पल पशी ठेवलं, तुम्ही मुलांना रागवलं होती, ते ठेवतात का ते फेटे? आणि ह्याच माणसांना ज्यांनी मी आमंत्रित केलेले, ज्यांना मी फेटे चढवले, त्यांनी इकडे तिकडे टाकून गेले. त्यांना काहीच किंमत नसेल का हो? मुद्दा लक्षात ठेवा मित्रांनो, संस्कारी जे आपण स्वतःला म्हणून घेतो ना, नाही सर मी फार घरंदाज आहे, तर तो घरंदाजपणा आपल्या वागण्या बोलण्यात दिसला पाहिजे. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्यापैकी एकानेही विवाह समारंभात किंवा कुठेही तुम्हाला सन्मानानं फेटा चढवला, तो फेटा चुकून निघाला तर इकडे तिकडे अजिबात टाकायचं नाही. मस्तपैकी घडी घालायची, जसे आपल्या खेड्यात रुमाल टोपी वगैरे द्यायचे. रुमाल आपण मस्त दिवसभर घेऊन फिरतो ना, काय हरकत आहे? सर निघाला फेटा, हरकत नाही, पण मला चढवलेला आहे आणि मला तो दुर्दैवानं बांधता नाही, तेवढं मान्य करा ना तुम्ही. आणि तुम्ही सोबत घडी घालून घेतलेल्या त्या माणसानं मला मान दिला, मी सोबत नेणार आहे, तो न्यायचाच का? कारण तो तुम्हाला चढवलेला आहे रे, आपल्या साध्या भाषेमध्ये. आलं का लक्षात? तर येथून पुढे तरी कुणी जरी फेटा टाकला, तुम्ही जा त्या पण राम राम, हे शोभतं का म्हणायचं? हे शोभतं असं हे खाली टाकलेलं? त्यालाही कळेल अरे हे चुकीचं आहे. एक लक्षात ठेवा, सुसंस्कृत माणसं गप्प आहेत, हेच खरं मोठं दुःख आहे आणि विनाशाचं एक मोठं कारण आहे. म्हणून आपण एकमेकाला सावरूयात. हा व्हिडिओ आपल्या सर्व परिचितांना जास्तीत जास्त पाठवा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर तर करा. थांबतो मंडळी, धन्यवाद.